हॅलो सुवर्णमयी. जन्म झाल्यापासून आपण एका चक्राला बांधल्यासारख्या फिरत असतो. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, लग्न, एकापाठोपाठ एक घटना सुरूच असतात. मुलं लहान असेपर्यंत, अगदी कॉलेजला जाईपर्यंत किंवा शिक्षण किंवा नोकरीनिमित्त ती बाहेर पडतात, तोपर्यंत बहुतेक जणींची हीच परिस्थिती असते. पण त्याच्यानंतर मुलं स्वतंत्र होतात, संसाराच्या जबाबदाऱ्यांची सवय होते, काही जबाबदाऱ्या संपतात आणि मग थोडा मोकळा वेळ मिळायला लागतो. स्त्री कमावती असेल, काही छंद, आवडी सांभाळलेल्या असतील तर एक वेळ तिचं मन त्यात रमून जातं. पण तसं नसेल तर मात्र ह्या मोकळ्या मनामध्ये निगेटिव्ह विचार हळूहळू शिरकाव करायला लागतात आणि त्यात जास्त करून असते भविष्याची चिंता. तशी ती बायकांमध्ये थोडी जास्तच असते. तर आज मी तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहे की त्या ऐकून तुम्ही तुमच्या मनातून ही भविष्याची चिंता दूर करू शकाल, स्वतःला थोडं मेंटली स्टेबल करू शकाल. 50शी जवळ आली किंवा 50 उलटली की वयानुसार काहीतरी दुखणं मागे लागलेलं असतं. घरात आर्थिक सुबत्ता असते, वेल सेटल्ड आयुष्य असतं. तरीसुद्धा रात्री अचानक जाग आली की वाटतं की ह्याच्यानंतर काय, उद्या आजारी पडलो तर, मुलं आपल्याबरोबर राहतील का, लांब असली तर आपल्याला गरज असेल तेव्हा आपल्यासाठी कोण धावपळ करणार, पैशाचं काय, एकटं पडलो तर. ही जी भीती आहे ना, ती बहुतेक जणी कुणाशी बोलत नाहीत, पण रिकाम्या वेळेमध्ये ती पुन्हा पुन्हा मनामध्ये येत राहते. आपल्याला वाटतं की आत्तापर्यंत सगळं छान चाललं, मग आता असं का वाटतंय. पण ही भीती वाटणं अगदी साहजिक आहे, कारण आयुष्याचा एक टप्पा असा येतो जिथे बाहेरची धावपळ कमी होते आणि आतला आवाज जास्त ऐकू यायला लागतो. आपण तशा खूप खंबीर असतो, पण तरीसुद्धा आत कुठेतरी एक हुरहुर जाणवते. आपल्याला असं वाटतं की 50शी नंतर सगळ्याच गोष्टींना उतार लागलाय. पण सगळ्यांचाच असा विचार नसतो बरं का. बऱ्याच जणांना वाटतं की आता जबाबदाऱ्या पार पडल्या, आयुष्याची दुसरी इनिंग सुरू झाली, आत्ता खरं आयुष्य सुरू झालं. आणि त्याचवेळी आपण काही जणी मात्र भविष्याची चिंता करत बसतो. आपल्याला काळजी वाटते आपल्या तब्येतीची, पैशाची आणि सगळ्यात जास्त काळजी वाटते ती आपल्या नात्यांची. आपण ह्या विचारांपासून दूर पळायचा प्रयत्न करतो. TV, मोबाईल, काम काहीतरी करून मन रमवायचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे काय होतं, दुर्लक्ष करून ते विचार अजूनच मोठे होतात, कारण त्यांना उत्तर मिळालेलं नसतं. थोडं शांतपणे विचार केला तर लक्षात येईल, ह्या सगळ्या विचारांच्या मागे एकच भीती असते की मी एकटी पडेन का. आणि ही भीती जास्त करून त्यांना वाटते ज्यांनी आयुष्यभर कुटुंबाची काळजी घेतली पण स्वतःचं असं काही उभं केलं नाही. आता हे कोणालाही दोष देण्यासाठी नाही आहे, हे वास्तव आहे. पण अशा वेळी करायचं काय, तर सगळ्यात आधी त्या विचारांपासून पळायचं नाही. एक दिवस शांत बसून स्वतःलाच विचारायचं, मला नेमकी कशाची भीती वाटते, आणि मग एक एक करून त्याला उत्तर द्यायचं. जर आजाराची भीती असेल तर आरोग्याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. पैशांची चिंता असेल तर थोडी आर्थिक माहिती घ्या. भविष्याच्या दृष्टीने, रिटायरमेंटच्या दृष्टीने प्लॅनिंग सुरू करा. आणि जर एकटेपणाची भीती असेल तर स्वतःचं असं एक छोटंसं जग तयार करा, ज्यामध्ये असे लोक असतील जे लॉंग टर्म तुम्हाला साथ देतील. आता एक एक करून हे मुद्दे आपण व्यवस्थित समजावून घेऊ. पहिली काळजी असते नात्याविषयी. आपण इमोशनली खूप इन्व्हेस्ट केलेलं असतं मुलांमध्ये, नात्यांमध्ये, आणि आतून एक अपेक्षा असते आता त्यांनी आपल्यासाठी करावं. पण आजकालची परिस्थिती काय आहे, मुलांचं आयुष्य स्वतंत्र असतं, त्यांचे डिसिजन्स वेगळे, आणि ते चुकीचं नाही आहे, पण आपली अपेक्षा थोडी वेगळी असते. आपण आपले आईवडील, सासू सासरे ह्यांचं जसं केलं तसं आपल्या मुलांनी आपल्याला बघावं असं आपल्याला वाटतं. पण पिढी बदलते तसे ह्या गोष्टीत पण बदल झालेत. आता मुलं मोठी झाली, ती त्यांच्या आयुष्यात व्यस्त झाली की आपल्याला वाटतं आता माझं काही काम उरलं नाही का. मग आपण नको त्या गोष्टींचा विचार करायला लागतो. उद्या जर माझी तब्येत बिघडली तर कोण बघणार, उद्या जर पैसे कमी पडले तर काय होणार. पण काळजी केल्याने भविष्य सुरक्षित होत नाही, तर त्याच्यासाठी उपाययोजना केल्याने होतं. सगळ्यात आधी तर आपण आपल्या तब्येतीकडे बघितलं पाहिजे. 40शीपर्यंत आपण आपल्या आरोग्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष केलेलं असतं. काही त्रास होत नाही तोपर्यंत आपल्याला तिकडे बघायला सुचतच नाही. पण 50शी नंतर तुम्हाला तुमची हेल्थ ही तुमच्यासाठी प्रायोरिटी असली पाहिजे. आणि आरोग्य म्हणजे काय, तर एक ठराविक उंचीसाठी ठराविक वजन, ठराविक फॅट पर्सेंटेज, असं सगळ्यांसाठी एकच माप नाही लावता येत.
तर आरोग्य म्हणजे तुमच्या शरीराने तुमच्या कामामध्ये तुमची साथ देणं, बेसिक चालणं, थोडा व्यायाम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहणं. आपण काय खातो, पितो आणि कसा विचार करतो ह्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. शरीराची साथ असेल तरच भविष्याची भीती कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. खास करून गृहिणी असाल तर बऱ्याच बायकांना असं वाटतं की माझ्याकडे कुठले पैसे असणार, जे काही आहे ते मिस्टरांचं आहे, मुलांचं आहे. पण आपण ज्याला स्त्रीधन म्हणतो ना, ते फक्त दागिन्यांपुरतं मर्यादित नसावं. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तुमचे पैसे कुठे गुंतवलेले आहेत, बँक खात्यामध्ये किती शिल्लक आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे खूप श्रीमंत असणं नाही आहे, तर वेळ प्रसंगी आपले पैसे आपल्या उपयोगी पडतील ह्याची आपल्या मनामध्ये खात्री असणं. तुमच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा ही तुमच्या हातात आहे. मिस्टरांशी किंवा मुलांशी ह्या विषयावर मोकळेपणाने बोला, त्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे. उलट त्यामुळे त्यांनासुद्धा तुमची काळजी घेणं सोपं जाईल, तुमचं मन निवांत राहील. आता नात्यांबद्दल. 50 नंतर नात्यांचं स्वरूप बदलतं. इतके दिवस मुलं आपल्यावर अवलंबून असतात, पण आता ती मोठी झाली आहेत, ती स्वतःच्या पायावर उभी आहेत अशी परिस्थिती असते. बहुतेक वेळेला त्यांची लग्न पण झालेली असतात किंवा लग्नाच्या वयात असतात. अशा वेळी आपण त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करता त्यांना स्पेस देणं शिकलं पाहिजे. मुलं आता आपल्याला विचारल्याशिवाय निर्णय घ्यायला लागतात. अशा वेळी खूप स्त्रियांना असं वाटतं की माझं महत्त्व संपलं का. प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची आपल्याला सवय लागलेली असते आणि ते नियंत्रण सुटायला लागलं की भीती वाटते की पुढे माझ्या हातात काहीच राहणार नाही का. आपण जेवढं जास्त गोष्टी धरून ठेवतो तेवढाच आपल्याला जास्त त्रास होतो. सोडून देणं म्हणजे दुर्लक्ष करणं नाही, तर गोष्टींना त्यांच्या ओघाने जाऊन देणं. अजून एक गोष्ट म्हणजे आपण नात्यांसाठी खूप काही करतो, पण ते करताना बाउंड्रीज ठेवत नाही. त्यामुळे नातं टिकतं पण आपण थकतो आणि मग वाटतं की कोणीच मला समजून घेत नाही. आत्ताच असं आहे तर पुढे कसं वागतील. म्हणूनच आता हळूहळू बदल करायचा, थोडं स्वतःसाठी उभं राहायचं, थोडं थोडं नाही म्हणायला शिकायचं. आणि हे नातं तोडण्यासाठी नाही आहे, तर तो नात्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी आहे. दररोज थोडा थोडा प्रयत्न करायचा, त्या दृष्टीने जगण्यात बदल करत राहायचं. हे केल्यामुळे हळूहळू काय होतं माहिती आहे की तुमच्या मनातली भविष्याची जी भीती आहे ना, ती कमी होईल. कारण आतून कॉन्फिडन्स येतो की मी माझं मन शांत ठेवण्यासाठी काहीतरी करत आहे, माझी नाती सांभाळण्यासाठी काहीतरी करते. ही फिलिंग खूप शांत करणारी असते. आता एक गोष्ट स्पष्ट सांगते की भविष्य कधीच 100% सुरक्षित होणार नाही, पण आपण 50% तरी कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि ते पुरेसं असतं मन शांत राहायला. तुमचं मन कशात तरी गुंतलेलं पाहिजे, कारण रिकामं मन हे नेहमी भीती आणि शंकांनी भरलेलं असतं. जेव्हा आपण स्वतःला मॅच्युअर करत राहतो तेव्हा आपल्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येतो. हा आत्मविश्वासच आपल्याला भविष्यात येणाऱ्या कोणत्याही वादळाशी लढायला ताकद देतो. आपण जेव्हा भविष्याचा विचार करतो तेव्हा आपण कायम काय वाईट घडू शकतं ह्याचाच विचार जास्त करतो, पण काय चांगलं घडू शकतं ह्याचा विचार का करत नाही. आपली मुलं सुखात आहेत, इतकी वर्ष आपण नेटका संसार केला, हे यश नाही आहे का. मग इथून पुढचा प्रवाससुद्धा तितकाच सुंदर असणार आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळून देऊ नका. म्हणूनच ह्या विचारांना घाबरायचं नाही. ते तुमच्या विरुद्ध नाही आहेत, ते तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतायत. फक्त थोडं थांबून ऐकायचंय. आणि अशी भीती वाटणाऱ्या तुम्ही एकट्या नाही आहात. खूप जणी हेच फील करतायत. तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीची काळजी वाटते. तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आज नेमकं काय करत आहात. एखादी गुंतवणूक, आरोग्याची काळजी की मनाची तयारी. कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आपण एकमेकींशी बोललो की मनावरचं ओझं हलकं होतं. भविष्य आपल्या हातात नसलं तरी वर्तमान मात्र नक्कीच आहे. आज जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली, आज जर तुम्ही आनंदी राहिलात, तर तुमचं उद्याचं भविष्य आपोआप सुरक्षित होणार आहे. तुम्ही एकट्या नाही आहात. आपण सगळ्या ह्या प्रवासात सोबतच आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या इतर मैत्रिणींना सुद्धा पाठवा, लाईक करा आणि सुवर्णमयीला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मनातल्या गोष्टीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा.